सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। ठाण्याच्या कासार वाडवली भागातून हल्लेखोराला अटक केली आहे। विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। तर आरोपी पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे। 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। तर सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। तर सैफच्या हल्लेखोराला ठाण्याच्या कासार वाडवलीतून अटक करण्यात आलेली आहे। लेबर कॅम्पमधील जंगलात आरोपी लपून बसला होता। अंगावर गवत पांघरून आरोपी लपून बसला होता अशी ही माहिती समोर येते आहे। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हिरा यांच्याकडून। हिरा, काय अधिक माहिती येते पोलिसांच्या या कारवाई संदर्भात? नक्कीच प्रणिता, सैफ अली खानच्या जो आरोपी आहे त्याच्या कनेक्शन ते ठाण्याशी जोडले गेले आहेत। ठाण्यातला हा जी सोसायटी बघू शकतो आपण, उच्चाभ्रू सोसायटी आहे, हाय प्रोफाईल सोसायटी। यामध्ये खूप मोठमोठे अधिकारी, पॉलिटिशियन या ठिकाणी त्यांचे फ्लॅट्स आहेत आणि त्याच पाठीमागे हा लेबर कॅम्प आहे आणि ह्या लेबर कॅम्पमध्ये मेट्रोचं काम चालतं आणि त्याच्याच पाठीमागे हा संपूर्ण कांदळवनचा परिसर आहे, जंगल परिसर आहे आणि याच परिसरामध्ये त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलं। जवळपास 200 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा मोबाईलच्या माध्यमातून त्याचा तपास पोलिसांना लागला आणि पोलिसांनी त्याला याच भागातून ताब्यात घेतलं। रात्री याच भागामध्ये तो जंगलामध्ये लपून बसला होता आणि पोलिसांना त्याचं लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि संपूर्ण पोलीस पोस्टपाटा मोठ्या प्रमाणात तैनात करून त्याला त्याच्या मुसक्या या भागात आवडलेले आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जंगल परिसरामध्ये लपून बसला होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये तो या ठिकाणी जे हिरणदनी आहे तिथं मजूर म्हणून काम करत होता, त्यामुळे त्याला इथल्या भागातली संपूर्ण माहिती होती, कुठे जाऊन आपण लपू शकतो, कुठे जाऊन आपल्याला माहिती मिळू शकते, संपूर्ण त्याला ह्या भागातली संपूर्ण माहिती होती, त्यामुळे तो याच भागात लपून बसला होता। मात्र त्याच्या मोबाईलचं जे टावर असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण या संपूर्ण जंगल परिसरामध्ये तो या रात्री इथं लपून बसल्याचा होता आणि मोबाईलच्या माध्यमातून त्याला पोलिसांनी त्याच्या मुसक्या आपल्याला आवडल्याचं पाहायला मिळतंय। ह्या संपूर्ण जे गवत बिवत आहे त्यांनी अंता कापून ठेवलं होतं, अंगावरती कापून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबत त्याच्या काही वस्तू सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात, विळा असेल किंवा रुमाल असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्या संपूर्ण हाय प्रोफाईल एरियाचे आता कनेक्शन असल्यामुळे मोठ्या याला चर्चा आलेली आहे, कारण की जो हिरानंदानी ही खूप मोठी हाय प्रोफाईल सोसायटी आणि त्याच्याच बाजूला हा लेबर कॅम्प आहे आणि त्याच परिसरातून त्याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रणिता, नक्कीच हिरा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अटक केल्यानंतर आरोपी विजय दासची चेंबूरमध्ये पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। आरोपीची पुढील चौकशी खार पोलीस ठाण्यात सुरू आहे। मुंबई पोलीस सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। तर सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणासंदर्भात पोलीस अधिक माहिती देणार आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडून। गोविंद, काय अधिक अपडेट आहेत? जी बता दें कि आरोपी विजय दास को इस वक्त मुंबई के खार पुलिस स्टेशन में रखा गया है। यह वही खार पुलिस स्टेशन है जो बांद्रा पुलिस स्टेशन से थोड़ी दूर पर स्थित है। इस वक्त जो आरोपी है, जो जानकारी मिली है, आरोपी को जो डिटेक्शन रूम है उसमें रखा गया है और कई मुंबई पुलिस के अधिकारी कल बीती रात से ही उससे पूछताछ करें। करीब सुबह के 4 बजे यहाँ पर लाया गया है और 4 बजे से उसके साथ इन्वेस्टिगेशन शुरू है। जो जानकारी मिल रही है वो बताया जा रहा है कि यह वही आरोपी है, मुख्य आरोपी है सैफ अली खान के ऊपर जानलेवा हमला करने वाला और उसके बाद से कई ठिकानों पर भाग रहा था, मुंबई पुलिस के नज़रों से बच रहा था और जैसे ही उसने फ़ोन पर बात करना शुरू किया, अपना फ़ोन शुरू किया, मुंबई पुलिस को उसका लोकेशन ट्रेस हुआ और थाने पुलिस, मुंबई पुलिस क्राइम ब्रांच की मदद से उसको कल देर रात को थाने इलाके से गिरफ्तार कर लिया गया है और अब उससे मुंबई पुलिस और क्राइम ब्रांच की टीम दोनों ही लगातार पूछताछ कर रही है। पूछताछ में कई ऐसे सवाल है जो पुलिस को जानने हैं, जैसे कि सैफ अली खान के घर के अंदर वो कैसे प्रवेश किया, सैफ अली खान के बेडरूम तक कैसे पहुंचा, उसका टारगेट क्या था, क्या वो सैफ अली खान पर हमला करने वाला था, उसके साथ उसका मददगार और कोई है या नहीं है, वह किस इरादे से सैफ अली खान के घर में गया था, क्या चोरी का इरादा था या फिर कुछ और इरादा था। सैफ अली खान के घर में काम करने वाले जो लोग हैं वह इससे मिले हुए हैं या नहीं मिले हुए, ऐसे तमाम जो सवाल है जो पुलिस इस आरोपी के जरिए पता लगाना चाहती है।
तर सध्या खार पोलीस ठाण्यात आरोपीला आणण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। तर सैफच्या हल्लेखोराला ठाण्यातून जंगलातून अटक केली आहे। सैफच्या आरोपीला मध्यरात्री 3 वाजता ठाण्याच्या कासार वडवली या भागातून अटक केली आहे। ठाण्याच्या लेबर कॅम्प जवळील जंगलातून आरोपीला बेड्या ठोकल्या। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। लपण्यासाठी आरोपीनं अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं। आरोपीला मध्यरात्री 3:30 चेंबूर पोलीस ठाण्यात आणलं। मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी सुरू आहे। चेंबूर नंतर आरोपीला पहाटे 4 वाजता खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। विजय दास असं सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव असल्याचं समोर येत आहे। तर आरोपी पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील असल्याचीही माहिती आहे। 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्यात। तर आरोपी आणि पोलिसांच्या शोध मोहिमेसंदर्भातील ही माहिती आपण पाहतोय। अटक केल्यानंतर आरोपी विजय दासची चेंबूर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं आणि सध्या खार पोलीस ठाण्यात पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे आणि याच संदर्भात मुंबई पोलीस सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेत अधिक माहिती देणार आहे। सैफ अली खानवरील या संपूर्ण हल्ल्या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिक माहिती या पत्रकार परिषदेतून देतील। दरम्यान चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून सध्या खार पोलीस ठाण्यातच आरोपीची चौकशी सुरू आहे। विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असल्याचं कळतंय। तर हा आरोपी मूळचा पश्चिम बंगालमधील असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? प्रणिता, आपण पाहतोय की अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्या प्रकरणानंतर आरोपी जो फरार होता त्याचा मागच्या काही 3 दिवसापासून सलग शोध सुरू होता। वेगवेगळी पथकं जी आहे ते तयार करण्यात आलेले होते आणि गुन्हे शाखेची पथकं असतील, त्याचबरोबर स्थानिक पोलीस यांचं सुद्धा जी काही वेगवेगळी पथकं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं तांत्रिक विश्लेषण त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या अँगल्स तपास करत होते आणि त्यानुसार आपण पाहतोय की अखेर आरोपीचा शोध लागलेला आहे। ठाण्याच्या कासार वडवली भागामध्ये एका जंगल भागामध्ये मेट्रो साईटच्या लपलेला होता आरोपी आणि तिथे जवळपास 100 ते 150 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते सगळे पोहोचले आणि रात्री 3 वाजता या आरोपीला अखेर ताब्यात घेतलेला आहे आणि अखेर त्याला ताब्यात घेतल्यानंतर चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री आणलेलं होतं। तिथे मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडून आरोपीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीला आता खार पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आरोपीची प्राथमिक चौकशी जी आहे ती पूर्ण केली जाईल, त्याचा रिमांड रिपोर्ट तयार केला जाईल आणि 9 वाजता पोलीस उपायुक्त किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे। त्यामुळे आरोपीचा मोटिव्ह काय होता किंवा आरोपीला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, तो कुठे कुठे लपलेला होता आणि आरोपीचं खरं नाव, त्याचबरोबर तो कुठे वास्तव्यास आहे याची सगळी माहिती जी आहे ती माध्यमांना देतील आणि त्यानंतर आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर आज त्याची पोलीस कस्टडी वाढवून घेण्यासाठी तो नेमका कुठल्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता, त्याचबरोबर आरोपीचा नेमकं मोटिव्ह काय होतं या सगळ्याचा रिमांड रिपोर्टमध्ये उल्लेख असेल। आरोपीची जास्तीत जास्त पोलीस कस्टडी वाढवून मिळावी यासाठी पोलीस प्रयत्न करतील आणि त्यानंतर आरोपी नेमकं सैफ अली खानच्या घरामध्ये का घुसलेला होता हे चित्र स्पष्ट होईल। मात्र आपण पाहतोय की गेल्या 3 ते 4 दिवसापासून पोलीस हे वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत करत होते, आरोपीचा माग करत होते। या सगळ्या शोधादरम्यान 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र ते आरोपी नसल्याचं स्पष्ट झालं। अखेर आरोपी हा ठाण्याच्या कासार वडवली भागामध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी पोहोचली आणि मेट्रो साईटच्या अगदी बाजूला एका जंगल भागामध्ये आरोपी लपल्याचं निष्पन्न झालं। तिथून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की मागच्या 3 दिवसाच्या तपासादरम्यान शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलेले आहेत। आरोपी ज्या ज्या भागातून रेल्वेनं प्रवास केलेला होता, शिवाय कुठे कुठे लपलेला होता याचा शोध आरोपींच्या माध्यमातून घेतला जात होता आणि त्यानंतर अखेर आरोपीला आता बेड्या चौकशी संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान ज्यावेळी आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणलं त्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी लाईव्ह आढावा घेतला होता, पाहूयात। सैफ अली खान यांच्यावरती जीवघेणे हल्ला झालेल्या आरोपीला अखेर आता मुंबई पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आला आहे। TV9 मराठीच्या लाईव्ह दृश्यांमध्ये आपण पाहू शकता, सध्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहत आहात।
सैफ अली खान यांच्यावरती हल्ला केलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी जे आहे ते ठाण्यामधून सध्या अटक केल्याची माहिती प्राथमिकपणे मिळत आहे। या आरोपीला चेंबूरच्या झोन 6 मध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते। कायदा सुव्यवस्थाचे सत्यनारायण चौधरी यांनी या सर्व चौकशीची दखल घेतली। या दखल घेतल्यानंतरच आता मुंबई पोलिसांकडून जे आहे ते या आरोपीला आता पुढील तपासासाठी बांद्रे या पोलीस ठाणा जिथे सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली केस नोंदवली होती त्याच पोलीस स्टेशनला सध्या मुंबई पोलीस हे त्या आरोपीला नेताना पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलिसांकडनं महाराष्ट्रभर या आरोपीचा तपास जो आहे तो सुरू होता। त्याचबरोबर वांद्रेतील सैफ अली खान यांच्या घराजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात चौकशी जी आहे ते सुरू होती। त्याचसोबत मुंबई पोलिसांकडनं 35 पथके जे आहे ते या आरोपीला शोधण्यासाठी कामाला लावण्यात आली होती। आता अखेर मुंबई पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं आहे असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही। तर मध्यरात्री 3:30 वाजता आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणलं होतं आणि त्यावेळीच आमच्या प्रतिनिधींनी लाईव्ह आढावा घेतलाय, पाहूया। सैफ अली खान यांच्यावरती झालेल्या हल्लेखोराचा अखेर मुंबई पोलिसांकडनं तपास जो आहे तो आता पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुंबई पोलिसांकडनं याच आरोपीला जे आहे ते खारच्या पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता। खरं तर गेल्या 3 दिवसापासूनच मुंबई पोलीस हे ऍक्शन मोडवरती होती या आरोपीला शोधण्यासाठी, याचा शोध घेण्यासाठी। अखेर मुंबई पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या लाईव्ह दृश्यांमध्ये पाहू शकता आरोपीला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई पोलिसांकडनं पुढील चौकशीसाठी या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणण्यात आलं आहे। जवळपास गेल्या 3 दिवसापासून मुंबई पोलीस या आरोपीचा शोध घेत होते। अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी शोधण्यासाठी सध्या यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ठाणे या परिसरात या आरोपीला पकडलं असल्याचं कळून येत आहे। पण मात्र अद्याप पुढील चौकशी जी आहे ती या आरोपीची मुंबई पोलिसांकडून आता करण्यात येणार आहे। यापूर्वी ठाण्यातून आरोपीला पकडल्यानंतर मुंबई पोलिसांकडून या आरोपीला सर्वप्रथम चेंबूरच्या झोन 6 मध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते। तिथे देखील ही चौकशी संपूर्ण सत्यनारायण चौधरी यांच्या उपस्थितीत जी आहे ती ही पार पडली। याच नंतर जे आहे ते त्या आरोपीला चेंबूर झोन 6च्या या चौकीमधून जे आहे ते कारमध्ये त्यांना घेऊन येण्यात आलं आहे। सध्या मुंबई पोलिसांकडनं या आरोपीवरती पुढील चौकशी, पुढील तपास जो आहे तो या खार पोलीस स्टेशनमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र खरं गेल्या 3 दिवसांपासून मुंबई पोलीस या आरोपीच्या शोधात होते आणि अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पुढील चौकशी या आरोपीची जी आहे ते खार पोलीस स्टेशन इथे मुंबई पोलिसांकडून येणार आहे। मात्र अखेर या 3 दिवसानंतर आता मुंबई पोलिसांना आरोपीचा शोध जो आहे तो लागलेला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पुढील चौकशीसाठी जे आहे ते त्या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र सह मी जय पवार, TV9 मराठी।